नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमच्या मनापासून स्वागत आहे। पहिल्याच प्रयत्नामध्ये हाऊ टू क्रॅक टीईटी एक्झाम म्हणजेच महाराष्ट्र पात्रता परीक्षा किंवा सेंट्रल पात्रता परीक्षा म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा ही आपल्याला कशी क्रॅक करायची या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नियोजन पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तुमच्या मनामध्ये एक भ्रम बसलाय की या परीक्षेमध्ये कमीत कमी विद्यार्थी पास होतात, दरवर्षी 3.5% 4% पुढे रिझल्ट गेलेला नाही। नक्कीच ही परीक्षा थोडीशी तुमच्यासाठी अवघडच आहे म्हणता येईल। तर मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा पास करण्यासाठी कशा पद्धतीने अभ्यास करावा, अभ्यासाची रूपरेषा कशी ठेवावी, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण आपण शिक्षक भरती व शिक्षक पात्रता परीक्षा टीआयटी एक्झाम टीईटी एक्झाम अपडेट व मार्गदर्शन केलं जातं विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर। आणि आपल्या चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो सर्व गोष्टी काही ऑथेंटिक पुरवल्या जातात, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। शिक्षक पात्रता परीक्षा तुम्हाला वेळ काढून अभ्यास करण्याची सवय लावायची आहे। सर्वात प्रथम वेळ तुमच्याकडे असला पाहिजे, वेळेचं नियोजन असलं पाहिजे। आता बरेच विद्यार्थी काय आहेत, सर्व म्हणजे जवळपास 80% विद्यार्थी काय करतात की जॉब करत असतात। 80% विद्यार्थी जॉब करत असतात। तर साधारणपणे दिवसभरामध्ये आता सध्या जर बघितलं, दिवसभर तुम्ही 2 तास तरी अभ्यास केला पाहिजे रे बाबा। या 2 तासामध्ये काय करायचं, आपले विषय मांडतो, विषयानुसार अभ्यास करायचे। शक्यतो हेच विषय ठेवा, तुम्ही दुसरे विषय ठेवलात तर तुम्हाला नोट्स वगैरे मिळाल्यास खूप अडचणी येतात। इंग्रजी हा विषय आहे, त्यानंतर सीडीपी बाल मानसशास्त्र हा विषय आहे, बाल मानसशास्त्र। त्यानंतर नेक्स्ट विषय आहे विद्यार्थी मित्रांनो गणित। त्यानंतर नेक्स्ट विषय आहे परिसर अभ्यास आणि बऱ्याच विद्यार्थ्याचं सामाजिक शास्त्र व मॅथ सायन्स असं पण असतं, सामाजिक शास्त्र। आणि काही विद्यार्थ्याचं गणित विज्ञान असतं। आता याचं रूपरेषा तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की प्रत्येक विषय हा 30 गुणासाठी आहे, बरोबर। सामाजिक शास्त्र 60 गुणासाठी आहे, प्रत्येक विषय 30 गुणासाठी आहे। विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही विद्यार्थ्याला जर 1 ते 8 पहिली ते 8वी वर्गासाठी विदाउट इंटरव्ह्यू म्हणजेच मुलाखत न घेता डायरेक्ट सिलेक्शन व्हायचं म्हटलं तर महा टीईटी किंवा सीटीईटी परीक्षा कंपल्सरी असते। आता मी आज टीईटी आणि टीआयटी बद्दल बोलतोय। टीईटी एक्झाम देत असताना तुम्हाला टीआयटीचा सुद्धा अभ्यास पूर्ण करायचे, त्याच्यासोबतच ते कसं होतं ते सांगतो मित्रांनो। आता तुम्हाला जर बघितलं, तुम्ही मराठी इंग्रजी हा विषय निवडलेला असेल, तुम्हाला टीआयटी ला सुद्धा तुमची लँग्वेज कोणतीही असू द्या, काही असू द्या, पण तुम्हाला हे कंपल्सरी महाराष्ट्र शिक्षक होण्यासाठी लागतच। त्यासाठी आतापासूनच या विषयाचा अभ्यास करणं गरजेचं आहे 2 तासामध्ये। आता सर्वात प्रथम तुम्ही काय करायचं, आता तुम्ही जर कुठलं मार्गदर्शन मिळवत नसाल तर सर्वात प्रथम तुम्हाला प्रश्नपत्रिका संच मिळवायचे। लक्षात ठेवा, काय करायचंय, प्रश्नपत्रिका संच। मागील प्रश्नपत्रिकेचा आधार घेतल्याशिवाय प्रश्नपत्रिका संच मिळवायचे। जास्त महाग नाही, साधारण 300 रुपये खर्च होतो याच्यासाठी। किती? दोन्ही पेपर घेण्यासाठी 300 रुपये प्रश्नपत्रिका संच मिळवायचे। आता अभ्यास नियोजन कसं असावं, तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या पेपर पासून ते आतापर्यंत झालेल्या 8 टीईटी एक्झाम याचं विश्लेषण केलं तर प्रत्येक वर्षी प्रत्येक टॉपिकला धरून प्रश्न विचारले गेलेले आहेत मित्रांनो। टॉपिक वाईज प्रश्न विचारले गेलेले आहेत, टॉपिकला धरून प्रश्न विचारलेले आहेत। प्रश्नांची काठिण्य पातळी ही समान आहे, लक्षात ठेवा। त्याच्यानंतर वारंवार त्याच टॉपिकवर प्रश्न विचारलेत, रिपिटेशन आहेत प्रश्नामध्ये। रिपिटेशन म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल नफा तोट्यावर प्रश्न विचारला असेल तर 13ला 17ला 19ला 25ला कंटिन्युअसली तुम्हाला त्या घटकावर प्रश्न विचारलाय। अध्ययन अध्यापन पद्धतीवर 10-5 क्वेश्चन असतील, प्रत्येक पेपरला ते कंटिन्युअसली ठेवलेले आहेत। आता पेपर 1 किंवा 2 या दोन्ही पेपरला जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर पेपर 1 थोडासा हलका आहे, थोडासा सोप्या पद्धतीत आहे।
आणि पेपर 2 थोडासा अवघड सुद्धा आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याची डिटेल तयारी व नोट्स सहित गॅरंटीसह पास करून गॅरंटीसह देण्याची आपण आत्ताच बॅच चालू केलेली आहे. ज्या लोकांना या बॅचला ऍडमिशन घ्यायचे त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. तुम्ही डीएड बीएड कोणत्याही वर्गाला असाल, तुम्ही आतापासून या परीक्षेचा अभ्यास केलात तर मित्रांनो तुम्हाला त्याचा भविष्यामध्ये फायदा होणार आहे. आणि फायदा करून घ्यायचा असेल तर आतापासून तयारीला लागणं गरजेचं आहे. आता वेळेचं नियोजन कसं करावं, नोकरी करतात जॉब करतात त्या गोष्टीसाठी वेळेचं नियोजन कसं करावं. आता साधारण तुम्ही जास्तीत जास्त दिवसभरात 5 तास जॉब करायचे, त्याच्यापेक्षा जॉब जास्त करायचा नाही. बस एवढंच 5 तास, म्हणजे 7 ला गेलात तर तुम्ही साधारणपणे 1 वाजेपर्यंत 1 वाजेच्या आत तुम्हाला काय करायचंय, घरी पोहोचायचंय. 1 पासून 1 ते 4 वाजेपर्यंत रोज तुम्हाला स्टडी करायचा आहे. कुणी 10 ला जातं, कुणी कधी जातं. ट्रॅव्हलिंग मध्ये सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती जर बघितलं पुढले 5 वर्ष जर विचारात घेतले तर शिक्षक भरती दरवर्षी निघेल, दरवर्षी जागा भरल्या जातील. आपण तसेच राहू जाऊ आणि एकदा वय संपल्यानंतर तुमच्या पगारीमध्ये, तुमच्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये पगारीमध्ये वाढ होणार नाही. लक्षात घ्या, तुमचा पगार हा जास्तीत जास्त रिटायरमेंट पर्यंत 20 ते 35 हजार या दरम्यानच राहील. तोच जर पगार विचारात घेतला मित्रांनो, गव्हर्नमेंट टीचर ज्याला ब्रँड लागलेला आहे त्या शिक्षकाचा पगार 3 वर्षानंतर काय असतो थोडक्यात सांगतो. प्राथमिकला 40, माध्यमिकला 58, त्याच्यानंतर ज्युनियर कॉलेजला 63 हजारापर्यंत पगार जातो. त्यासाठी आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. आता हे सांगण्याचं कारण म्हणजे तुम्ही आतापासून अभ्यासाला लागला तरच नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या महाटीईटी मध्ये तुम्ही यश मिळवू शकणार आहात. जर जाहिरात आली आणि अभ्यासाला लागलात तर तुम्ही कुठेतरी बघा, जे काय आपल्याला 83 किंवा 90 मार्क मिळवायचे, तुम्ही कुठंतरी 78, 75, 72 या मार्कावर, मी काहीच अभ्यास केला नव्हता तरी मला एवढे मार्क पडले. कॉमन मार्क सर्वांनाच पडतात, लक्षात ठेवा. 68, 65, 62, 78, 72 कॉमन मार्क घ्यायचे नाही. एक तर क्रॅक करायची नसता विद्यार्थी मित्रांनो, याचा विषयच मिटवून टाकायचा, प्रायव्हेट सेक्टर मध्येच आयुष्य काढायचं. लक्षात ठेवा. आता तुम्हाला काय आवडतं मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा. प्रायव्हेट सेक्टर खरंच चांगलं राहिलंय का शिक्षक होण्यासाठी, किंवा शिक्षकांसाठी प्रायव्हेट स्कूल चांगले आहेत का? मला 2 कमेंट करून सांगा की बाबा खरंच या प्रायव्हेट सेक्टर मध्ये तुमची पिळवणूक होते का नाही. पहिला मुद्दा म्हणजे तुम्हाला ते सांगतात कमी पगारात काम करायला, म्हणजे आपण सर्व काही पैसे मिळवण्यासाठी करतो, आपण कमी पगारात काम करतो, आपली ग्रोथ नाही. लक्षात घ्या, आपली ग्रोथ आहे का त्याच्यामध्ये? अजिबात ग्रोथ नाही. म्हणजे तुम्हाला जर घरदार मुलांना चांगले शिक्षण द्यायचं असेल तर तुम्हाला या परीक्षेचा अभ्यास करावा लागणार आहे. तिसरा मुद्दा म्हणजे तुम्हाला कामाव्यतिरिक्त काम करायला सांगितलं जातं. वीकली टेस्ट आहेत विद्यार्थ्यांचं काही काही ऍक्टिव्हिटीज आहेत, विद्यार्थ्याचे वेगवेगळे होमवर्क्स आहेत आणि या सर्वांमधून आपल्याला वेळ काढणं अशक्य होतं. म्हणून आपण एक डिग्री मिळवलेली आहे, त्या डिग्रीचा फायदा, कोणती डिग्री मिळवली? व्यावसायिक. सगळेच BA करतात, ग्रॅज्युएट असतात, BSc करतात, BCom करतात. अरे आपण जगा वेगळं काहीतरी डीएड किंवा बीएड केलेलं आहे आणि डीएड बीएड केल्याशिवाय या पृथ्वी तलावावर म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो अख्ख्या भारतामध्ये कुणालाच गव्हर्नमेंट शिक्षक होता येत नाही. ह्या डिग्री म्हणजे तुमची व्यावसायिक डिग्री आहे, लक्षात ठेवा. आणि ही व्यावसायिक डिग्री तुम्हाला काय करायचंय, तिचा उपयोग करून घ्यायचा आहे. ते पण विद्यार्थी मित्रांनो पुढल्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला शिक्षक बनायचं आहे, लक्षात ठेवा. 6 महिने द्या. तुम्ही जे विद्यार्थी महाटीईटी सारखी परीक्षा क्रॅक करू शकतो, तो TIT एक्झाम मध्ये चांगले गुण घेऊ शकतो. ऍग्री या नॉट ऍग्री मला नक्की सांगा मित्रांनो, कारण महाटीईटी परीक्षा ही TIT एक्झाम पेक्षा अवघड परीक्षा आहे. मग आपल्याला अवघडातच अगोदर हात घालायचंय. या परीक्षेला क्रॅक केला, पेपर 1 असेल किंवा 2 असेल, विद्यार्थी मित्रांनो स्पर्धेमध्ये तुम्ही सर्वात पुढे आहात, लक्षात ठेवा. TIT एक्झाम मध्ये जर विचारात घेतलं, रिझनिंग हाच विषय करायचा तुम्हाला, त्याच्या पुढे रिझनिंग विषयावरच जास्त भर द्यायचंय. रिझनिंग मधलं आपण कुळून पाणी प्यायचं त्याचं एक एक टॉपिकला. आणि हे सर्व आपण
ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून आतापासून विद्यार्थ्याकडून करून घेतोय आणि थोडा थोडा अभ्यास करायचा, एकदम करायचं नाही, बर्डन घ्यायची गरज नाही. फक्त खोटं न बोलता स्वतःशी प्रामाणिक राहून आपल्याला अभ्यासामध्ये प्रामाणिकपणा आणायचा आहे, तरच महाटीईटी सारखी परीक्षा आपण क्रॅक करू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, फंडा सांगतो काय करायचं, कोणत्या विषयाला टार्गेट करायचं. आता सध्या जर बघितलं, आपल्याला या विषयावर फोकस करणं गरजेचं आहे. कोणते? हे लँग्वेज, 2 लँग्वेज मध्ये हे 30 आहे, हे 30 आहे, हे 30 आहे, हे सुद्धा 30 आहे. परिसर अभ्यासामध्ये इथं 30 आहे, यांना 60 आहेत आणि याला 60 आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये मार्क अजिबात कमी मिळवायचे नाही. इथं पार 25 पर्यंत पोहोचायचं. 15च मार्क घ्यावं, बाकीचे 15 सोडून द्या. बालमानसशास्त्र मध्ये सुद्धा 20 मार्कापर्यंत आपल्याला पोहोचायचे, लक्षात घ्या. किती? 20. आता इथं जास्त अवघड जातं काही विद्यार्थ्यांना, इथं पण 20 पोहोचा आणि परिसर अभ्यासामध्ये सुद्धा 15 मार्कावर पोहोचा. बस बघा बरं तुमची टोटल काय होते. 5 आणि 5 10 आणि 5 15ला 5 हा चेले 1 3 4 5 6 7 8 आणि 9. मित्रांनो 90 क्रॉस केलात म्हणजे तुम्ही ओपन मध्ये. बघा बरं का, आता हे वाक्य खूप महत्वाचं आहे. ओपन मध्ये महाटीईटी क्रॅक करायचं स्वप्न ठेवा, त्याचा फायदा तुम्हाला टीएआयटी एक्झाम मध्ये होतो. ओपन मध्ये जर तुम्ही क्रॅक केली, ओपनच्या जागा 30 असतील आणि कास्टच्या जागा जर विद्यार्थी मित्रांनो 5 असतील, तुमचं कॉम्पिटिशन 30 + 5 = 35 जागेसाठी असेल. आणि तुम्ही जर कास्ट मध्ये टीईटी पास केली 83 मार्क घेऊन, तर तुमचं कॉम्पिटिशन ही 5च जागांमध्ये असेल. याचं मेरिट सुद्धा जास्त लागण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्या मेरिट मध्ये आपण खाली उतरतो आणि आपलं इथं पोस्ट राहून जाते. बऱ्याच लोकांचा विषय असा झालाय, काही ठिकाणी ओपनचं मेरिट कमी लागले. याचं कारण हे आहे, त्यांनी ओपन मध्ये टीईटी क्रॅक करणाऱ्यांची संख्या ही तुलनेने कमी असल्यामुळे त्या विषयाचं ओपनचं मेरिट कमी लागलेलं आहे. दुसरा जाता जाता एक विषय सांगतो, तुमच्या जागा कशा रिक्त असतात त्याप्रमाणे तुमचं मेरिट लागत असतं. विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा. निगेटिव्ह पॉवर किंवा निगेटिव्ह कमेंट पासून सोशल मीडिया हँडलिंग करत असताना थोडंसं पॉझिटिव्ह राहून या परीक्षेकडे पहा. इतर परीक्षेच्या तुलनेमध्ये या परीक्षेमध्ये खूप कॉम्पिटिशन कमी आहे आणि लवकरात लवकर सुटण्याचा प्रयत्न करा. हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आपले क्लास चालू आहेत मित्रांनो, लाईव्ह प्लस रेकॉर्ड प्लस विद्यार्थी मित्रांनो सर्व विषयाच्या नोट्स विद्या आणि सर्व विषयाचे विश्लेषणसह आतापर्यंत झालेल्या पेपरचं सर्व लेक्चर सेपरेटली, जे की लेक्चरर देणारे लेक्चरर सुद्धा सेपरेटली आहे. मी आतापासून जॉईन केला तर तुम्हाला मी 100% हमी देतो, तुम्हाला ओपन मध्ये पास तर होणारच रे, ओपन मध्ये महाटीईटी क्रॅक करून दिली जाईल. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.